30 जानेवारीची सायंकाळ. बाहेर छान मऊ ऊन पडलं होतं. 5 वाजून 10 मिनिटं झाली असतील. गांधी आणि त्यांच्या जवळचे लोक त्यांच्या खोलीच्या आसपासच्या परिसरातून प्रार्थनास्थळाकडे निघू लागल्याचं मला दिसलं. 10 मिनिटं उशीर झाल्याचा त्रागा गांधींच्या चेहऱ्यावर दिसत होता. असं बरंच काही त्या दिवशी मी देवदास गांधींशी बोललो. ते एवढंच म्हणाले, गोडसे पण का? एका अहिंसेच्या पुजाऱ्याला माझ्या वडिलांना का मारलं? संपूर्ण देशात फक्त आम्ही दोघेच शांतपणे झोपलो असू. कोठडीत झोपलेला मी आणि शीतगृहात चिरनिद्रा घेणारे गांधी. त्यांच्या आयुष्याचा प्रवास संपला होता आणि माझ्या आयुष्याच्या अंताचा प्रवास सुरू झाला होता. बाकी सारा देश धगधगत होता. कोणाची कत्तल होत होती तर कोणी कत्तल करत होते. मातांच्या उदरातील गर्भ देखील त्या रात्री शांतपणे पहुडले नसतील.